अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवून दाखवते पौष्टिक असं थोड्याशा भाज्या ऍड करून ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ। तर इथे बघा साहित्य घेतलेले आहे। तर आपण इथं 2 वाट्या ज्वारीचं पीठ चाळून घेतलेले आहे मी। त्यानंतर आपल्याला लागणार इथं बघा पालक घेतलाय, 1 कप भरून पालक बारीक चिरून घेतलाय, 1 कप मेथी घेतली, 1 कप कोथिंबीर घेतली आपण, थोडीशी ढोबळी मिरची आपण इथे घेतली छोटीशी कट करून, एक गाजर बारीक कट करून घेतले, एक कांदा इथं बारीक कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला बघा इथं थोडंसं मिरची आणि लसूण कुटून लागणार आहे, तो मी इथं पेल्यामध्ये कुटून घेतलेला आहे। त्यानंतर बघा इथं मसाल्यामध्ये लागणारे आपल्याला धने जिरे भाजून कुटून घेतलेले। त्यानंतर इथं थोडासा गरम मसाला अर्धा चमचा, थोडीशी हळद, त्यानंतर इथं ओवा लागणार आहे थोडासा तो घेतलाय आपण, थोडा हिंग, 2 चमचे पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, तेल आणि पाणी आपल्याला गरम करून लागणार आहे। तर इथं बघा आता सर्वात आधी आपण परात घेऊया। परातमध्ये सर्वात आधी मी इथं भाज्या धुवून घेतलेल्या नाहीयेत, त्या भाज्या आपण स्वच्छ धुवून घेऊया। पालक घेतला इथं आपण, त्यानंतर मेथीची भाजी बारीक चिरलेली आणि त्यानंतर कोथिंबीर। तर सर्व भाज्या मी इथं 2-3 वेळा स्वच्छ धुवून चाळणीमध्ये थोड्या नितळून घेणार आहे। तर भाज्या नितळायला ठेवल्या तोपर्यंत आपण परातीमध्ये पीठ घेऊया। तर इथं 2 कप आपण म्हणजे 2 वाट्या, कुठल्याही वाट्या घ्या, त्या वाटीने तुम्ही 2 वाट्या पीठ घ्या। तर मी इथं अर्ध पीठ आपण इथं घेतले आणि अर्ध बाजूला ठेवले। तिथं हळद पावडर टाकून घेतली, थोडासा गरम मसाला, हिंग पावडर, त्यानंतर आपण इथं बघा थोडेसे धने जिरे इथं मी कुटून घेतलेले आहेत, भाजून ते टाकलेले आहेत, थोडासा ओवा टाकला आणि 1 ते 1.5 चमचा पांढरे तीळ टाकलेले आहेत। आता सर्व साहित्य आपण व्यवस्थित टाकून घेऊया। त्यानंतर भरपूर असा लसूण आणि 2 मिरच्या फक्त मी इथे टाकलेल्या आहेत, कारण आपल्याला जास्त तिखट बनवायचं नाहीये। तर फक्त 2 मिरच्या आणि 6-7 लसूण पाकळ्या टेचून घेतल्या होत्या। त्यानंतर बघा इथं आता 2 कांदे टाकलेत मीडियम साईजचे बारीक चिरून, 1 गाजर टाकले आपण बारीक चिरून आणि 1 छोटीशी सिमला मिरची टाकली बारीक चिरून। सर्व भाज्यांचं पाणी छान नितळले। आता भाज्या घालून घेऊया आपण सर्व इथं धुतलेल्या आणि त्यानंतर आपण इथं चवीनुसार मीठ टाकूया। आता बघा भाजीच्या ओलव्यातच आपल्याला हे पीठ पहिल्यांदा चांगलं मिक्स करायचंय। तर हळूहळू सर्व भाजीला आपण हे पीठ व्यवस्थित चोळून घेऊया। अजून आपण बाकीचं पीठ बाजूला ठेवलेलं टाकलं नाहीये, आता ते पण पीठ मी इथं मिक्स करणार आहे। तर पाणी आपण इथं मळण्यासाठी गरम घेतलेलं आहे, कारण की ज्वारीचं पीठ थोडंसं चिकट कमी असतं, मग थालीपीठ थापण्यासाठी थोडासा आपल्याला त्रास होतो, त्यासाठी गरम पाण्याने आपण हे पीठ मळायचे। तर पाणी गरम करून घेतलंय बघा। तर थोडे शिंपडून असं आपल्याला हे पाणी आपलं पीठ येते छान मळून घ्यायचे। पाणी एकदम ओतायचं नाही, थोडं थोडं हातावर गरम पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे थालीपीठाचं पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचे। आता सर्व पीठ आपण इथे टाकून घेतलेले आणि आता आपण इथं पीठ छान असं मळून घेणार आहे। तर गरम पाण्याचा थोडा थोडा शिपका देत आपण हे पाणी मळून घेऊया, पीठ मळून घेऊया। तर इथं बघू शकता तुम्ही छान असं आपलं पीठ मस्त घट्टसर गोळा मी तयार करून घेतलेला आहे। तर आपल्याला आता लगेचच थालीपीठ थापायला घ्यायचे। तर मी इथं बघा कॉटनचा एक सुती कपडा घेतलेला आहे, तुम्हाला आवडलं तर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीवर पण थापू शकता तेल लावून, पण माझ्याकडे कॉटनचा कपडा असल्यामुळे मी तो घेतलेला आहे। तर इथं तवा पण तापत ठेवलेला आहे, कपडा ओला करून घेतलेला आहे आणि आता ओल्या कपड्यावर उंडा ठेवून आपण थोडं थोडं बोटांना पाणी लावून थालीपीठ आपण इथं थापून घेऊया। असं पातळ असं हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं, जास्त जाड थालीपीठ थापायचं नाही आपल्याला। एकदम पातळ जेवढं तुम्ही थालीपीठ करताल तेवढं थालीपीठ खाताना खुसखुशीत लागणार आहे। तर थालीपीठ थापून झालेले आता ह्याला आपण छिद्र पाडून घेऊया। जेवढी जास्त छिद्र पाडता येईल तेवढी पाडायची, म्हणजे आतपर्यंत खालच्या साईडने तेल उतरलं जातं आणि थालीपीठ आहे ते व्यवस्थित असं भाजलं जातं। आता असाच कपडा उचलून आपण तव्यावर तेल टाकून थालीपीठ आपण पहिलं तव्यावर टाकलेलं आहे। आता पुन्हा एकदा ह्याला सर्व छिद्रांमध्ये तेल सोडून घेऊया। गॅस जास्त बारीक ठेवला नाही आपण, मध्यावर असा हा गॅस ठेवलेला आहे मी, कारण आपण ह्याच्यामध्ये भाज्या टाकलेल्या आहेत त्यामुळे थालीपीठ चांगलं भाजून घेतलं पाहिजे। तर घाई न करता आपण इथं थालीपीठ थापून घेणार आहे। आता दुसरंही थालीपीठ त्याच पद्धतीने आपण थापून घेतोय।
तर पहिलं थालीपीठ आपण इथं तव्यात पलटी करून घेतलेले. पुन्हा एकदा ह्याच्यावर चांगलं तेल सोडूया आणि दोन्ही साईडने थालीपीठ आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय. तर दुसरं थालीपीठ पण आपण पहिल्या पद्धतीनेच थापून घेणार आहे. तर तव्यावरचं थालीपीठ बघा आपलं छान असं भाजलेलं आहे. आता दोन्ही बाजूने मी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे आलटी पलटी करून. आता दुसऱ्या थालीपीठाला छान अशी 5-6 छिद्र पाडून घेऊया. तर इथे बघू शकता तुम्ही छान असं हे पहिलं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपण इथं काढून घेऊया आणि दुसरं थालीपीठ आपण तेल थोडंसं खाली टाकायचं आणि त्यानंतर आहे असा कपडा उचलून आपल्याला पालथा टाकून थालीपीठ तव्यावर टाकून घ्यायचे. आता ह्याला वरून आपण तेल सोडून घेऊया. प्रत्येक छिद्रामध्ये असं तेल सोडायचं म्हणजे व्यवस्थित असं खालच्या साईडने थालीपीठाला तेल लागतं आणि थालीपीठ खरपूस भाजले जातं. गॅस मध्यम ठेवायचा, जास्त मोठा नाही ठेवायचा. आणि अशा पद्धतीने दुसरंही थालीपीठ आपण इथं पलटी करून घेतलेले. तर दोन्ही साईडने आपण थालीपीठ छान भाजून घेऊया. तर दुसरंही थालीपीठ आपलं झालेले. आता आपण इथं ते पण काढून घेऊया. तर इथं बघू शकता छान अशी आपण ही पौष्टिक अशी पालेभाज्या टाकून बनवलेलं थालीपीठ बनवलेले आहे. पालक, मेथी, कोथिंबीर अशा 2-4 भाज्या टाकून छान असे हे ज्वारीच्या पिठाचं खुसखुशीत असं हे थालीपीठ बनवलेलं आहे. सोबत आपण दही ठेवलंय. त्यानंतर बघा इथं सॉस ठेवलेला आहे. अगदी नुसती खाल्ली तरी हे थालीपीठ खायला खूप भारी लागतात. तर इथं बघू शकता तेवढ्या पिठामध्ये आपली 5 मध्यम आकाराची थालीपीठ तयार झालेली आहेत. तर इथं मी तुम्हाला आता तोडून दाखवते. तर अशी पातळ थालीपीठ जर थापली तर चवीला खूप एक नंबर लागतात. अशा पद्धतीने बघा मी मस्त अशी ही थालीपीठ केलेली आहेत. अगदी लहान मुलांना तर तुम्ही अशी थालीपीठ आवर्जून करून द्या. अगदी डब्यासाठी द्या किंवा मोठ्यांना पण दिले तरी चालू शकतात. खायला एकदम भारी भन्नाट लागतात, रुचकर लागतात आणि शिवाय पौष्टिक आहेत. तर अशा पद्धतीची थालीपीठ तुम्ही एकदा तरी करून बघा. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा.